बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल अखेर बॅलार्ड पियर येथे सज्ज झालेले आहे। 555 कोटी रुपये गुंतवणुकीच्या या टर्मिनलची एका वेळी 10,000 परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्याची क्षमता आहे। केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते या टर्मिनलचे उद्घाटन होणार आहे। मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर 152 वर्षांपासून समुद्री व्यापार होतोय आणि या अंतर्गतच आता मुंबईला समुद्री पर्यटन आणि क्रूझचे केंद्र करण्याचे धोरण केंद्रीय जहाज बांधणी आणि बंदरे मंत्रालयाने आखले आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय या ठिकाणी बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल अखेर बॅलार्ड पियर येथे सज्ज झालेला आहे आणि 555 कोटी रुपये गुंतवणुकीच्या या टर्मिनलची एका वेळी 10,000 परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्याची क्षमता आहे। नीलम, अगदीच अत्याधुनिक आणि बहुप्रतीक्षित असं क्रूझ टर्मिनल हे मुंबईत उभारण्यात आलेलं आहे आणि आज त्याचं उद्घाटन सुद्धा होणार आहे। एकाच वेळी 2 क्रूझ या टर्मिनलवरती थांबा घेतील। त्याचबरोबर 2 तासात केवळ 10,000 प्रवाशांचं जे इमिग्रेशन आहे ते पूर्ण होऊ शकतं। अशाप्रमाणे 72 इमिग्रेशन काउंटर्स या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत। खरं तर तळमजला आणि वरती 2 मजले अशाप्रमाणे 3 फ्लोअरचं हे टर्मिनल असणार आहे। सुसज्ज असं टर्मिनल आहे, त्यामुळे मुंबई असेल किंवा देशांतर्गत असेल प्रवासी वाहतूक मालवाहतूक याला चालना मिळाली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जास्ती आयात निर्यात ही मुंबईतून होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। एकूण 1:30 वाजता याचं उद्घाटन केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल असतील, नितेश राणे असतील यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे सर्वांचंच लक्ष या क्रूझ टर्मिनल्सकडे लागलेलं आहे। जी नक्कीच, आपण धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।